नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण घेऊन आलो आहोत पीक विमा 2025 बद्दल ताजे अपडेट्स. तर शेतकरी मित्रांनो, सध्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे 2025चा खरीप पीक विमा नक्की आमच्या खात्यात केव्हा जमा होणार. तर आपण अनेक दिवसांपासून या योजनेची किंवा या पीक विम्याची वाट बघतोय, पण अद्यापही तो शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र जमाच झालेला नाही. मग मित्रांनो, आता लोकसभेतून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आता पीक विमा कंपन्यांनी जर विम्याचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी उशीर केला तर त्यांना फक्त पैसे देऊन चालणार नाही, तर त्यांना 12% व्याजासहित पैसे द्यावे लागणार आहेत. मग नेमकं याबद्दलची काय अपडेट आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटपास उशीर झाल्यामुळे लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 2025मध्ये पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले. यामध्ये राज्य सरकारने पिकांच्या नुकसानीचा सर्व डाटा हा पीक विमा कंपन्यांना आणि केंद्राला दिल्यानंतर तिथून पुढे विमा कंपन्यांना फक्त आणि फक्त 21 दिवसांची मुदत ही दिली जाईल. जर या 21 दिवसांच्या आत विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले नाही तर त्या विमा कंपनीला 12% व्याजदराने व्याजाचा दंड हा भरावा लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्याजाचे पैसे पीडित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. आणि एवढंच नाही, तर जर राज्य सरकारने त्यांचा हिस्सा देण्यासाठी उशीर केला तर राज्य सरकारला सुद्धा दंड भरावा लागेल. असे कडक आदेश आता केंद्राच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, बोलूयात आपल्या महाराष्ट्राबाबत. कृषी मंत्र्यांनी लोकसभेत एक मोठी बातमी दिली आहे. त्यांनी असं सांगितलंय की महाराष्ट्रात जवळपास 89 लाख शेतकरी बांधवांचं 2025मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आहे. म्हणजेच या आकडेवारीनुसार आपल्याला लक्षात येतं की 2025मध्ये किती मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांना नुकसानीसाठी सामोरं जावं लागलं आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, खरं तर 15 जानेवारीनंतर जर आपण 21 दिवस मोजले तर ती मुदत आता संपत आलेली आहे. म्हणजेच आता जवळपास 89 लाख शेतकरी बांधवांचा डेटा हा तयार झालेला आहे. आणि केंद्राचा आदेश आहे की 21 दिवसांच्या आत पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करा. आणि तरीसुद्धा विमा कंपन्या अद्यापही गप्प आहेत. अद्यापही विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम हीच जमा केली जात नाही. परंतु मित्रांनो, आता यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की सध्या केंद्राकडून जे विमा कंपन्यांना कडक आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे विमा कंपन्यांवरती कुठेतरी दबाव नक्कीच वाढणार आहे. आणि यामुळेच आता येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये विमा कंपन्या पीक विमा वाटपासंदर्भात काय हालचाली करतात हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुमचंही पीक विमा 2025मध्ये म्हणजे खरीप पीक संदर्भात नुकसान झालेलं आहे का ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.